गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? चांगले आहात ना? चला तर मग मी तुमचे सहर्ष स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुवार. गुरुवार म्हणजे आपल्या आवडीचा वार, गुरूंचा वार. गुरुवार आहे त्यामुळे मी आज उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करणार आहे. मी हळद घेतली आहे, त्यात 1 चम्मच गोमूत्र टाकलं आणि थोडे गंगाजल टाकून त्याचं मिश्रण तयार केलेलं आहे. आणि दुसऱ्या वाटीमध्ये कुंकू घेतलं आहे. नंतर मग मी उंबरठ्याला स्वच्छ धुवून घेतले. नंतर मग मी हळदीचं लेपन करणार आहे. तुम्हीही दर गुरुवारी अशी सेवा नक्की कराल, तुम्हाला अनुभव येतीलच. हळदीमध्ये थोडेसे गोमूत्र, गंगाजल असे मिक्स करून तुम्ही हळदीचे लेपन द्या आणि कुंकवाने आजूबाजूला स्वस्तिक काढून घ्या. गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी नक्की ही सेवा करा. कुंकवाने असे स्वस्तिक काढून घ्या. माझे काढून झाले दोघं बाजूने. नंतर छान अशी रांगोळी काढा पुढे. मी दररोज अशी सेवा करते. तुम्ही बघू शकता माझी रांगोळी काढून झालेली आहे. नंतर मग मी कुलदेवताच्या फोटोला आणि कुलदेवीच्या फोटोला अगरबत्ती लावून नमस्कार करते. नंतर नमस्कार करून झाल्यानंतर मी अंगणात जाते. तुळशीला पाणी, अगरबत्ती, हळदी कुंकू करून घेतल्यावर मग मी सडा आणि रांगोळी टाकते. रोजच ही माझी सेवा असते. आता मी लक्ष्मीचे पावलं काढलेले आहेत. छोटीशी रांगोळी रोज मी माझ्या दारात काढते. पावलांच्या शेजारीच मी स्वस्तिक काढते. नंतर ओम काढते. नंतर गाईचे पावलं. असं रोजच रांगोळी काढते. माझे लक्ष्मीचे पावलं काढून झालेत वरती. नंतर मी छोटीशी रांगोळी काढते खाली. ह्या रांगोळीला कुबेर रांगोळी असे म्हणतात. ही रांगोळी तुम्ही नक्की काढा. तुळशीजवळ काढू शकता, देवघराच्या समोर काढू शकतात तुम्ही. आणि रांगोळी काढल्या गेल्यानंतर हळदी कुंकू नेहमी व्हा. कोरी रांगोळी कधीच काढू नका. त्याच्यावर हळदी कुंकू हे नक्की टाका. रांगोळी काढून झाल्यानंतर मी हळदी कुंकू आणि अक्षता वाहिल्या. तुम्ही बघू शकता आता माझी तुळशीची पूजा आणि रांगोळी काढून झालेली आहे. मी तुळशीजवळ ही रोज रांगोळी काढते. सकाळचं दृश्य. नंतर मी घरासमोरच आमचे झाड आहे, तिथून फुलं तोडले. आणि मग आज गुरुवार असल्यामुळे सगळी स्वच्छता असते देवघराची, म्हणून मग मी आधी देव उजळवायला घेतले. देवांचे भांडे, देव सगळं क्लीन केलं. देवांचे भांडे हे मी पितांबरीने घासते आणि देव हे गोदाजलने घासते. मी तुम्हाला दाखवेलच गोदाजलची बॉटल. पितांबरी लावण्यापेक्षा गोदाजलने जर देव आपण उजळवले तर देवांना अशी चमक येते. पितांबरीने भुरसट दिसतात, तसे भुरसट दिसत नाही. मी मोस्टली भांड्यांनाच वापरते पितांबरी. देवांना गोदाजल वापरते. त्याच्यात कोणतेही केमिकल नाही आहे. अशी पूर्ण स्वच्छता असते माझ्या गुरुवारच्या दिवशी. देव उजळवले गेल्यानंतर मग मी
अ, भांडे उजळवले. नंतर मग देवघराच्या स्वच्छतेकडे वळाली. त्यात मी गुरुवारच्या दिवशी संपूर्ण देवघर कानाकोपरा ओल्या कपड्याने आधी पुसून घेते. नंतर गोमूत्र लावून देखील मी पुसत असते. पूर्ण काढून ते स्वच्छ करते मी व्यवस्थित. तुम्ही बघू शकता मी पूर्ण स्वच्छ करते, मधून बाहेरून सगळं. कारण की आपण कापूर लावतो ना, त्याच्यामुळे ते असं काळं होऊन जातं. त्यामुळे स्वच्छ पुसून घ्यायचं ओल्या कापडाने. पूर्ण स्वच्छ ओल्या कपड्याने मी पुसून घेते आधी. नंतर मग गोमूत्राने देखील पुसते. मी गुरुवारी केशरी किंवा पिवळ्या कलरचे वस्त्र देवघरात अंथरते आणि बाकीच्या वारांना मग लाल कलरचे वस्त्र असते माझ्या देवघरात. देवघरात आधी मी कुलदेवीचा फोटो ठेवते. नंतर मग कुलदेवीच्या समोर स्वामींचे आसन ठेवते. स्वामींच्या डाव्या हाताला लक्ष्मी आणि नारायणाचा फोटो ठेवते आणि इकडच्या साईडला साईबाबांची मूर्ती ठेवते. स्वामी आणि साईबाबांना आसनस्थ केल्यानंतर मग त्यांना माळी वगैरे घालते. नंतर मग कुलदेवतेचा कलश, त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता, सुपारी, पैसे, फूल असे ठेवून मग स्थापना करते. नंतर मग गणपती, बाळकृष्ण, इकडे मग सगळ्यात शेवटी शिवलिंग, नंतर अन्नपूर्णा, नंतर वरच्या पायरीवरती तिरुपती बालाजी, नंतर मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवते, गजानन महाराजांची मूर्ती ठेवते आणि पुढे स्वामींच्या खालच्या पायरीला कुलदेवीचा टाक ठेवून मग बाजूला वैष्णोदेवी, नंतर सप्तशृंगी आई ठेवत असते. नंतर मग माझ्याजवळ नर्मदेश्वर शिवलिंग आहेत ते ठेवते. इकडे मग शिवलिंगच्या बाजूला माझ्या सासूबाईंनी सिहोरवरून कंकड शंकड आणलेले ते स्थापन केलेले मी शिवलिंगच्याच बाजूला, आणि त्याच्या बाजूला मग अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवते आणि आजूबाजूला गजलक्ष्मी स्थापन केलेल्या आहेत मी. गजलक्ष्मी स्थापन केल्यानंतर साईबाबांच्या समोर एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घालून मी त्यात कासव स्थापन केलेले आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मी 7 पिवळ्या कवड्या स्थापन केलेल्या आहेत. ते कलशाच्या समोर ठेवते. नंतर खाली मग मी ठेवले श्रीयंत्र आणि श्रीयंत्राच्या बाजूलाच मी हे वैष्णोदेवीचा कॉईन ठेवलेला आहे. आता जे ठेवलं ते रुद्राक्ष आहे, जे माझ्या सासूबाईंनी सिहोरवरून आणलेले आहे. नंतर इकडे मग देवघराच्या बाजूला लक्ष्मी आईचा फोटो आणि गणपती बाप्पांचा फोटो ठेवलेला आहे. नंतर सगळ्या देवांना अष्टगंध लावून घेते. ज्या स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचे आणि जे पुरुष देव आहेत त्यांना अष्टगंध लावून घेते मी.
तुमच्या देवघरात देखील तुम्ही 7 पिवळ्या कवड्यांची सेवा नक्की करा. लक्ष्मी कारक असल्यामुळे 7 पिवळ्या कवड्या तुम्ही नक्की घरात ठेवा. 7 किंवा 5ही ठेवू शकतात. अशा प्रकारे मग नंतर मी फुले अर्पण केली देवांना. जास्वंदाचं एक फूल मी स्वामींजवळ ठेवलं, एक गणपती बाप्पाच्या फोटोसमोर ठेवलं, दुसरं महालक्ष्मी आईच्या फोटोसमोर ठेवला, कुलदैवताच्या टाकासमोर ठेवलं आणि गणपती बाप्पाला देखील मी जास्वंदाचे फूल अर्पण केले. नंतर मी देवासमोर छोटीशी रांगोळी काढत होती. रांगोळी काढल्या गेल्यानंतर त्यावर हळदी कुंकू अक्षता नक्की वाहा. मग मी दिवा धूपबत्ती लावून घेतल्यानंतर तुपाचा दिवा लावला आणि पुढच्या सेवेला सुरुवात झाली माझ्या. रोज मी एक माळ स्वामी समर्थांची माळ, एक कुलदैवीची माळ, एक लक्ष्मी गायत्री मंत्र, एक विष्णू गायत्री मंत्र, एक माळ जप करते. नंतर आज गुरुवार असल्यामुळे मी श्री सुक्तम, व्यंकटेश स्तोत्रम तसेच गीतेचा 15वा अध्याय देखील वाचला. नंतर मग मी आरती करून घेतली. मग नंतर माझी संपूर्ण पूजा झाली. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझी गुरुवारची सेवा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.